तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगन ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली हे विश्व सारे वसावे. नमस्कार मंडळी, मी आज एक महत्त्वाचा विषय घेऊन आलेली आहे. नेहमी आपण सर्वांना सांभाळतो, सगळ्यांना काय हवं नको ते बघत असतो, पण आपलं काय, आपण सरतेशेवटी सगळ्यांच्या मागेच राहतो. तर आजचा हा ब्लॉग खास आपल्या महिलांसाठी. नाही नाही म्हणायला शिका. महिलांना नाही म्हणणं हे खरंच खूप कठीण असतं, कारण त्या सर्व नात्यामध्ये गुरफटून गेलेल्या असतात. पण तुमचा वेळ, तुमची ऊर्जा आणि तुमचं मन हे शांत राहण्यासाठी काही गोष्टींना मर्यादा घालायला शिका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला प्राधान्य द्या. सगळ्या काही गोष्टी करण्याच्या नादामध्ये आपण स्वतःला नेहमीच विसरून जातो. तर महिलांनो, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. दिवसभरात आपली जी काही कामं असतील, आपण सगळं काही कामं करतो, त्या कामातनं स्वतःसाठी 10 मिनिटं तरी काढा. मग त्याच्यात तुमचं स्किन केअर रुटीन असू दे किंवा हेअर केअर असू दे, पण ती 10 मिनिटं तुमच्या स्वतःसाठी असली पाहिजे. आर्थिक स्वावलंबन याचा अर्थ असा नाही की तुम्हाला घराबाहेर पडूनच काम केलं पाहिजे. तर ज्या स्त्रिया घरदार सांभाळतात ना, त्या सुद्धा छोटे छोटे फंड म्हणा किंवा बचत म्हणा किंवा इमर्जन्सी फंड म्हणा, हे तुम्ही साठवून स्वतःचा आत्मविश्वास नक्की वाढवू शकता. 3 ते 4 मिनिटं मेडिटेशन करा. एखादा आवडीचं गाणं ऐका आणि जर वेळ असेल तर मग मस्तपैकी एखादा सिनेमा बघा मन कसं एकदम गुलाबी होतंय ते. स्वतःचा आत्मविश्वास वाढवा. इतर लोक काय म्हणतील या गोष्टीचा अजिबात विचार करू नका. मला हिच्यासारखं बनायचंय, मला तिच्यासारखं दिसायचंय. अरे हट रे, तुम्ही आहात, ही गोष्ट कधीच विसरू नका. नाती सुंदर असतात जो, पण त्यात तुमची ओळख विसरून जाऊ नका. तुमचे छंद, तुमची आवड आणि तुमचे व्यक्तिमत्व कधीच हरवू नका. आलोचना हाताळायला शिका. महिलांवरती टीका तर नेहमीच होत राहतात. काय घालावं, काय नाही करावं, कुठे जावं, कुठे नाही जावं. अहो, लक्षात ठेवा, लोकांचं काम बोलणं आहे, पण तुमचं काम जगणं आहे. स्वतःवरती प्रेम करा. याचा अर्थ असा होत नाही की महागडे ब्युटी पार्लर किंवा स्पा मध्ये जा. तर आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारा आणि स्वतःचा आदर करा. सेल्फ रिस्पेक्ट, स्वतःचा मान ठेवणे. कुठल्याही कामात, कुठल्याही नात्यामध्ये तुमच्या सन्मानाची तडजोड झाली नाही पाहिजे. लक्षात ठेवा, तुमचा आवाज हा महत्त्वाचा आहे. एक्सरसाइज, शरीराला आकार देण्याचा कुंभार म्हणजे व्यायाम हा आहे. तर नक्कीच आपलं मन आणि बुद्धी ही जर प्रभावशाली बनवायची असेल तर व्यायाम हा नक्कीच करा. तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगन ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली हे विश्व सारे वसावे.